आता 25-26 दिवस झाले. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतची दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली. म्हणजे सरकारमध्ये असून सीबीआय चौकशीसाठी इतका वेळ का लागतो हा प्रश्न उपस्थित होतो. याचाच अर्थ असा आहे की हा अहवाल स्वच्छ नाही आहे. या प्रकरणामध्ये विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होतो. हे जे रोहित पवार वारंवार सांगतात त्यात तथ्य दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात ना, माझा जीवाभावाचा मित्र गेला वगैरे, मी गमावला, हा माझा रांगडा मित्र गेला, माझा अमुक गेला. मग लपवताय कशा करता? काय करताय? व्ही.के. सिंग हा भाजपचा सदस्य आहे का? व्ही.के. सिंगने तुम्हाला निवडणुका लढवायला पैसे दिले आहेत का? काय ते एकदा सांगा ना. या टप्प्यात तुम्ही उचलणार हा मुद्दा? नाही, आम्हाला संधी मिळते आम्ही नक्की उचलू, पण वारंवार आम्ही याच्यावर बोलतोच आहोत. पण सुनीत्रा वहिनी पवारांनी बोललं पाहिजे. डेप्युटी CM आहेत त्यांच्या अजितदादांच्या दोन्ही जी मुलं आहेत जी आता राजकारणामध्ये आलेली आहेत मोठ्या प्रमाणात, त्यांनी हा विषय अगदी गांभीर्यानं पुढे न्यायला पाहिजे. हा विषय फक्त अजित पवार यांचा पुरता मर्यादित नाही आहे. या देशातले अनेक महत्त्वाचे नेते अशा प्रकारे विमान प्रवास करतात. अनेक नेते प्रवास करतात ना अशा प्रकारे. स्वतः देवेंद्र फडणवीस करतात, एकनाथ शिंदे करतात महाराष्ट्रात, अनेक मंत्री करतात, देशभरातले लोक प्रवास करतात. सगळ्यांना का नरेंद्र मोदीप्रमाणे हवाई दलाचं विमान मिळत नाही ना फिरायला, डिफेन्स मिनिस्टरप्रमाणे प्रत्येकाला आपापली व्यवस्था करावी लागते. मग अशा वेळेला आम्ही प्रत्येकाने आमचे जीव धोक्यात घालून प्रवास करायचा का? नाहीतर तुम्ही सांगा की जे प्रमुख लोक आहेत राजकीय त्यांनी विमान प्रवास करू नये असा एक अध्यादेश काढून टाका. असं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव त्यांनी तयारी करून काँग्रेस करते, कसं बघताय? कसं बघतोय म्हणजे? कसं बघतोय म्हणजे काय? चांगल्या नजरेने बघतोय. आम्ही या देशाचं वाटोळं करण्याचं काम ज्या 4 संविधानिक संस्थांनी केलेलं आहे